राष्ट्रवादीतील एक गट अजित पवारांवर नाराज असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळते। लोकसभेला पक्षाला कमी जागा मिळाल्याने नाराज आहेत। निवडून येणाऱ्या जागा हातून गेल्याने नाराजीचा सूर आल्याचे या दरम्यान पाहायला मिळते। त्यामध्ये परभणी, सातारा, नाशिकची जागा सोडावी लागल्याने नाराज आहेत। नाशिक लोकसभेचा निर्णय 3 आठवडे घ्यायला विलंब लावल्याने नाराजीत आणखीन भर पडल्याचंही कळतंय। भाजपच्या नेत्यांचा दबाव झुगारता न आल्याची ही कुजबूज सध्या सुरू आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। चेतन, महायुतीमध्ये शिंदे गट नाराज आहे, शिंदे गट शिवसेना खूप मोठ्या प्रमाणात नाराज अशी चर्चा आहे। त्यातच अजित पवार गट ही राष्ट्रवादीतील एक गट हे अजित पवार यांच्यावरती नाराज आहे। त्यामुळे मूळ मुद्दा आहे तो पुन्हा एकदा जागा वाटपाच्या अपेक्षाप्रमाणे जागा आणि मतदारसंघ मिळालेला नाहीत अशी चर्चा आहे। काय सांगशील याबद्दल सविस्तर? निश्चितच एकंदरीत करण ज्या 2-3 गोष्टी आणि घडामोडी ज्या गेल्या आठवड्याभरात घडलेल्या आहेत त्यामुळे या गटातील जी नाराजी आहे ती उफाळून आलेली आहे। म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साताऱ्यासारख्या बालेकिल्ल्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्र जो बालेकिल्ला मानला जातो राष्ट्रवादीचा, त्या ठिकाणी उमेदवारी न घेता ती जागा जी आहे ती कमळसाठी, भाजपसाठी उदयनराजेंना सोडण्यात आलेली आहे। म्हणून प्रथमच इतिहासामध्ये ज्या प्रत्येक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने निवडणूक लढली, जिंकलेली आहे, अशी जागा सोडण्याचं नेमकं कारण काय होतं हे सर्वात मोठं नाराजीचं कारण होतं। दुसरीकडे नाशिकसारख्या ठिकाणी जिथे विजयाची खात्री महायुतीला दिसून येते अशा जागेवरती सुरुवातीला समीर भुजबळ यांचं नाव पाठवण्यात आलं होतं। मात्र छगन भुजबळ यांना ही निवडणूक लढण्यास सांगितलं। मात्र छगन भुजबळ यांना वेळेत उमेदवारी घोषित झाली नसल्यामुळे त्यांनीही या निवडणुकीतून माघार घेत असल्याची एकंदरीत प्रेस कॉन्फरन्स घेऊन घोषणा केली आहे। त्यामुळे या गटामध्ये तीव्र नाराजी दिसून आली। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या 2 जागा हक्काच्या राष्ट्रवादीच्या होत्या, जिथे सक्षम उमेदवार होते, तिथे राष्ट्रवादीने आयात उमेदवार घेतले। एक म्हणजे महादेव जानकर यांना परभणीची जागा सोडण्याचा प्रश्न असेल, दुसरा म्हणजे अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देत त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे ओमराजे निंबाळकरांविरोधात। त्यामुळे या 4 हक्कांच्या जागी जवळपास आपल्या उमेदवार सक्षम असतानाही काही ठिकाणी आयात उमेदवार केले, काही ठिकाणी जागा सोडल्या। त्यामुळे गटामध्ये तीव्र नाराजी आहे। दिल्लीकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरही फक्त आणि फक्त त्यांचा रोख होता तो म्हणजे राज्यातील नेत्यांकडे, म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या 2 नेत्यांच्या दबावामुळे अजित पवारांनी या जागा सोडल्याची चर्चा सुरू आहे। त्यामुळे आता या गटाची नाराजी ऐन निवडणुकीमध्ये अजित पवार कसे दूर करतात हे पाहावं लागेल। करण, नक्कीच चेतन, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।